दीनानाथ रुग्णालयाविरोधात पतित पावन संघटना आक्रमक। दीनानाथ रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डाला फासलं काळं। प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर संतप्त आंदोलनकारांनी फेकली चिल्लर। दोषींच्या अटकेची संतप्त आंदोलकांकडून मागणी। पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक। संतप्त तरुणांकडून शाईफेक करत रुग्णालयाविरोधात तुफान घोषणाबाजी। पुण्यात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात पुणे पोलीस करणार चौकशी। डॉक्टरांचे जबाब घेत जिल्हा मेडिकल बोर्डाकडे अहवाल सोपवणार, तर रुग्णालयाचे सीसीटीव्ही तपासणार असल्याची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। भेटी दरम्यान ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा। मराठी येत नाही आणि मराठी बोलणार नाही असं म्हणत ठाण्यात बँक मॅनेजरची मनसे नेत्यांसमोर मुजोरी। मनसे आक्रमक, तर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बँक मॅनेजरने मागितली माफी। इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। आळंदीत नदीवरील बंधाऱ्याजवळ केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीतील प्रदूषणात वाढ। शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। नांदेडच्या आलेगाव शिवारातील ही घटना। 8 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मनोरंजन विश्वावर शोककळा।